आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी तब्बल 27 दिवसांचा पायी प्रवास करून लाखो वारकरी काल पंढरपूर नगरीत दाखल झालेत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरवरून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं 29 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान झालं होतं। विठुनामाच्या गजरात तल्लीन होत जगभरातून तब्बल 250 वारकऱ्यांच्या दिंड्या आणि 10 मानाच्या पालख्या या पंढरपूर नगरीत दाखल झाल्या। पहाटे 2:30 वाजता राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक पांडुरंगाची शासकीय पूजा केली। यावेळी धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील 70 वर्षीय बाबासाहेब माने आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रभावती माने यांना यावर्षीचा पांडुरंगाच्या पूजेचा मान मिळाला। दरम्यान शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सध्या खरीप हंगाम सुरू आहे, हा खरीप हंगाम शेतकऱ्याला भरभराटी देणारा ठरो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या तरुणांसाठी नव्या अध्यायाला पांडुरंगाचा आशीर्वाद मिळो अशी प्रार्थना यावेळी पांडुरंगाच्या चरणी केली असल्याचं सांगितलं। मला असं वाटतं की मी अत्यंत भाग्यवान आहे। मला 6 वेळा आषाढीत आणि 2 वेळा कार्तिकीत पूजा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। हा विठुरायाचाच आशीर्वाद आहे की राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही पूजा करण्याची संधी मला, माझ्या पत्नीला या ठिकाणी मिळाली। आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे। महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो। आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते। सरकारसाठी काही मागण्याची आवश्यकता नाही। मला असं वाटतं की पांडुरंगांना आपल्या मनातलं कळतं, पण एक गोष्ट मात्र इथे आल्यानंतर मी सातत्याने मागत असतो, कारण ही जी आषाढीची पूजा आहे ही खरीपाच्या हंगामात होत असते आणि खरीपाचा हंगाम चांगला झाला तर राज्यात शेतकरी सुखी होतात आणि राज्य सुखी होतं। आणि म्हणून मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा अशी मागणी असते। सोबत पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितला आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहितायत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे। एकूणच आषाढी एकादशी निमित्त राज्यभरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। पंढरपूरमध्ये भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय। महिनाभराचा प्रवास करून पांडुरंगाच्या भेटीसाठी आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं आणि समाधानाचं स्मितहास्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अवघा एक रंग झाला, रंगी रंगला श्रीरंग या उक्तीप्रमाणे आज पंढरपूरमध्ये वारकरी भक्तांचा मोठा समुदाय आहे। आज पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा आपल्या घरी हे वारकरी माघारी फिरणार आहेत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, पंढरपूर।